पुणे पिंपरी चिंचवड राज्यातील सर्व स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून प्रकरणानुसार एकल किंवा समूह पुनर्विकास करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या विविध विषयांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती। रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांच्या कामांचाही पवार यांनी सविस्तर आढावा घेतलाय। पंतप्रधान आवास योजना 2 ची प्रभावी अंमलबजावणी करावी, परवडणाऱ्या दरात सामान्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत, मुंबईत BDD चाळींच्या धर्तीवर बांधकामाचा दर्जा उत्तम ठेवून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत। मुळशी तालुक्यातील नेरे, खेड तालुक्यातील रोहकल येथे पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच शिरूर तालुक्यात म्हाडाच्या जागेमध्ये उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी। खराडी येथील म्हाडा अभियानातील पोस्ट ऑफिस आरक्षण रद्द करणे, लोणावळा नगर परिषद हद्दीतील म्हाडाच्या मालकीच्या जागांवर पुनर्विकास व नवीन बांधकाम इत्यादी विषयांवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे। दापोडी येथील अशोक गृहनिर्माण संस्थेमधील पात्र सदस्यांना तेथील म्हाडाच्या 20% आरक्षणानुसार सोडत न काढता योजनेत समाविष्ट करून घ्यावे असे निर्देशही यावेळी देण्यात आले।